या ठिकाणी आदरणीय एकनाथभाई शिंदेचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की या महाराष्ट्रातल्या 350 नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पहिली सुरुवात या सोलापूर जिल्ह्यातनं करत आहे। अक्कलकोट नंतर मोहोळ नंतर सांगोला, म्हणजे मोहोळची सभा ही मध्यभागी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून एकनाथभाई शिंदे यांनी केलेलं धाडसी काम, लाडक्या बहिणीची योजना, या महाराष्ट्रामधल्या करोडो महिलाला लाडक्या बहिणीला या ठिकाणी शिंदे साहेबांनी निधी देण्याचं काम या ठिकाणी केलं। शिंदे साहेबांनी आपल्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे। आणि या मोहोळच्या काय मागण्या आहेत ते उद्या आम्ही शिंदे साहेबांकडे या ठिकाणी स्पष्टपणे मागणार आहे। उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आहे ते शिंदे साहेबांकडेच खातं आहे। या ठिकाणी शिंदे साहेबांकडेच नगर विकासाचं खातं असल्यामुळे कडा संकुलनाचा प्रश्न आहे। एसटी स्टँड व एसटी बस डिपोचं देखील शिंदे साहेबांकडे, शिवसेनेकडेच प्रताप सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून ते खातं आहे। म्हणजे मोहोळ शहराचा जो विकास अनेक वर्ष झालं इथल्या माजी आमदारांनी तटवला होता, विकासच झाला नाही पाहिजे, झारीतला शुक्राचार्य म्हणून त्यांनी या ठिकाणी विकास होऊ दिला नाही। पण आता आमदाराचा त्यांच्या पराभव झालेला, आता मोहोळचा विकास कुणीही अडवू शकत नाही। पण विकास कधी होणार आहे तर शिवसेना धनुष्यबाणाला निवडून दिल्यानंतर एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून, मग शिक्षण खातं बी त्यांच्याकडे आहे आणि शिक्षण खात्याच्या माध्यमातून देखील या ठिकाणी मोहोळ शहराला डेव्हलपमेंट करण्याचं काम करणार। म्हणून एकनाथभाई शिंदे यांना ह्या सर्व मागण्या तर करणारच आहे। पण या ठिकाणी माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवालनं दिल्ली शहराला, दिल्ली शहर हे फार मोठं शहर आहे, भारताची राजधानी आहे, तिथं 100 युनिटची वीज मोफत दिली गेली। त्याच पद्धतीने मोहोळ शहर हे छोटं शहर आहे, 50 एकर जागा, ग्रामीण भागातली 50 एकर मैदानावरची जागा विकत घेऊन तिथं सोलर प्लांट बसवला जाईल आणि त्या सोलर प्लांटच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाईल। ती वीज निर्मिती MSCBला दिली जाईल आणि ते मोहोळ शहरातल्या प्रत्येक ग्राहकाला 100 युनिट वीज मोफत देण्याचा ठराव मागच्या नगराध्यक्ष असतानाच मी केला होता। पण ठराव झाला, सरकारमध्ये नसल्यामुळं निधी प्राप्त झाला नाही, फक्त ठरावच झाला। या ठिकाणी एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून, अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या शहराला त्याबद्दल निधी उपलब्ध केला जाईल आणि 2 खऱ्या अर्थानं एक लाईट 100 युनिटची मोफत देण्याचा या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहे। आणि दुसरी 24 तास नळाला पाणी, फिल्टर पाणी स्टोरेज क्षमता वाढवलेली आहे। त्यामुळं मोहोळ शहरातल्या प्रत्येक नागरिकाला 24 तास पाणी देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। त्याला यश नक्की येणार आहे, कारण एकनाथभाई शिंदे हे राज्याचे नगरविकास मंत्री आहेत, अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत। त्यामुळं या मोहोळ शहराच्या ज्या समस्या आहे त्या समस्या उद्या आम्ही या ठिकाणी एकनाथभाई शिंदे साहेबांकडे मागणी करणार आहे आणि त्यांच्या भाषणामध्ये त्याच्यावर खऱ्या अर्थानं ते बोलतील। प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागात एक पाण्याची समस्या दिसते आणि ओपन गटारे आहेत, त्या अंडरग्राऊंड असायला पाहिजे, त्या नाहीत, त्याच्यामुळे मोठी दुर्गंधी देखील आहे, पाण्याचा प्रश्न सुटत नाही, गटारचा सुटत नाही, त्यामुळे आणि रस्त्यावर त्या संदर्भाने आपण काय पाहिजे। या शहराचे 2 भाग आहेत, एक जुनं शहर, त्या शहरामध्ये, जुन्या शहरामध्ये पाणी पुरवठ्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे। मी मागील 93 वर्षामध्ये फक्त पाणी स्टोरेज क्षमता 9 लाख लिटर होती। रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला, 9 लाख लिटरची टाकी कुरुल रोडला बांधली, 5 लाख लिटरची आठवडा बाजारमध्ये बांधली आणि हे 14 लाख लिटर पाणी स्टोरेज क्षमता वाढल्यामुळं मोहोळ शहराला पाणी पुरवठा या ठिकाणी ज्या पद्धतीने मिळाला पाहिजे होता तरी देखील मिळत नाही। का मिळत नाही तर मोहोळ शहराची जी नदीवरनं पाईपलाईन आहे, फक्त 8 तास लाईट दिली जाते। अंडरग्राऊंड लाईटची व्यवस्था केलेली असताना फक्त 15 लाख रुपये भरणं या प्रशासकाला आणि माझ्या आमदारांना या ठिकाणी झालं नाही। त्यामुळे 24 तास जर लाईट उपलब्ध झाली तर आपल्याला 1 दिवसाआड पाणी देता येतं किंवा दररोज देखील पाणी उपलब्ध करून देता येतं, एवढी स्टोरेज क्षमता वाढलेली आहे। आणि आल्या या जुन्या गावाचा प्रश्न, 24 तास लाईट, आज तुमच्या माध्यमातून मोहोळ शहरातल्या जनतेला शब्द देतो, 3 महिन्याच्या आत तुम्हाला 1 दिवसाआड नाही तर दररोज पाणी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी मी कटिबद्ध राहतो। ज्या वेळेला मी सांगितलं होतं तुम्ही मला नगराध्यक्ष करा, जर तुम्ही मला नगराध्यक्ष केलं तर या मोहोळ शहरातल्या मुख्य रस्त्याचा प्रश्न मी सोडवतो आणि स्वतःच्या खर्चातनं 6 महिन्याच्या आत जसा मुख्य रस्त्याचा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीनं या मोहोळ शहराला दररोज पाणी देण्यासाठी 24 तास लाईट येत्या 3 महिन्याच्या आत या ठिकाणी करणार आणि मोहोळ शहरातल्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी दररोज देखील पाणी देण्याचा या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करून पाणी देणार। आपण मध्यंतरी एक व्हिडिओ टाकला होता की पाईपलाईन सुरू आहे पाणी, पाईपला काय प्रश्न खराब होती, मी या ठिकाणी व्हिडिओ टाकला होता
गुजरातचे पाईप या ठिकाणी पाईपलाईनचं काम, पाणी पुरवठ्याचं 43 कोटीचं काम चालू आहे. मोहोळचं काम 43 कोटीचं आणि अनगरचं बारकं गाव असताना 80 कोटीचं काम. आणि त्या पाईपचे मी या ठिकाणी टेस्टिंग केल्यानंतर मला असं वाटलं की त्या पाईपाचे तुकडे या ठिकाणी येत आहेत, त्याचा शहार, त्याला जे आतनं कोटिंग केलेली आहे पेंटिंग, ते पाण्यामध्ये मिसळून खऱ्या अर्थानं मोहोळच्या जनतेला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मी त्याच्याबद्दल तक्रार केली होती. त्याचं काही उत्तर मला मिळालेलं नाही. पण जे काय असेल ते एकदम रास्त आणि चांगल्या क्वालिटीचं काम करून घेण्याची जबाबदारी आमची बॉडी आल्यानंतर आम्ही करू. या मोहोळ शहराचा पाण्याचा प्रश्न असेल, मोहोळ शहरातल्या हद्दीवाड भागाचा स्वच्छतेचा प्रश्न असेल, अंडरग्राऊंड गटारी, आज जरी अंडरग्राऊंड गटार या ठिकाणी केली आहे तर फक्त ती घरगुती वापरण्यासाठी पाण्यासाठी अंडरग्राऊंड गटार केलेली आहे. 4 इंची पाईप आहे. 4 इंची पाईपात माणसाची केसाची, डोक्याची केस, महिलाची डोक्याची केस, शॅम्पूच्या पुड्या, प्लास्टिक ही जर जाऊन त्यात अडकल्यानंतर ते कसं पुढं पाणी जाणार? त्याचा व्यास मोठा असायला पाहिजे होता. अशा प्रकारची आम्ही हरकत घेतली होती. बरं, हे झालं वापराचं पाणी. पावसाच्या पाण्याचं काय नियोजन केलेलं आहे? पावसाच्या पाण्याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन केलेलं नाही. पावसाच्या पाण्यासाठी देखील आपल्याला ड्रेनेज लाईन अतिशय चांगल्या पद्धतीने बनवावं लागेल.